तुम्हीच सर्वात तुमचा मोठा शत्रू आहे. राग हा शिक्षेसारखा आहे. आपण स्वतःला दुसऱ्याच्या चुकीसाठी देत असतो. चांगली माणसे कधीच आनंद, सुख, इच्छा याची आशा करत नाहीत, सारखी वटवट करीत नाहीत. संतांकडे सुखाचे व दुःखाचे चिन्ह नसते, ते उदासीन असतात. भावना या इच्छेतून निर्माण होतात, म्हणून त्या खोट्या आहेत. भूतकाळात रमू नका, भविष्याची दिवा स्वप्न पाहू नका. वर्तमान काळात लक्ष केंद्रित करा, जगा. मन सर्व काही आहे. आपण जसे विचार करतो तसे आपण घडतो. जेव्हा आपले मन पवित्र, शुद्ध असते, तेव्हा आनंद सावलीसारखा मागे असतो. तो कधीच सोडून जात नाही. आपण मायाजालमध्ये जगतो, वस्तूच्या बाहेर रूपावर जगतो. आपणच आपले खरे निर्माते आहोत. आपले नसीब आपणच तयार करावे. जसे खजिना जमिनीतून बाहेर काढला जातो, तसे चांगले गुण आपल्या कृतीतून बाहेर दिसतात. शहाणपणा आपल्या शुद्ध व शांत मनातून दिसतो. जीवनाच्या कोड्यातून सावधतेने चाला, जिथे तुम्हाला शहाणपणाचा प्रकाश व सद्गुणाचे मार्गदर्शन यांची गरज लागेल. स्वतःचे जीवन आरोग्यदायी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच्याशिवाय आपले मन शुद्ध व मजबूत आपण ठेवू शकणार नाही. कधीच शिकणे थांबवू नका, कारण जीवन आपल्याला शिकवायला कधीच थांबत नाही. जीवनातील प्रत्येक गोष्टीतून आपण शिकले पाहिजे. तुमचे जीवन हे तुम्ही केलेल्या निवडीचे प्रतिबिंब आहे. जर तुम्हाला जीवन बदलायचे असेल तर वेगळी निवड ठेवा. पूर्णतया होण्याची काळजी करू नका. फक्त प्रामाणिकपणे काम करत राहा. कुटुंब हे रक्तातील नात्याचे नसते. हे जेव्हा तुम्ही खरी गरज असते तेव्हा तुमचा हात पकडण्यासाठी असते. खऱ्या प्रेमाला पूर्णत्वाची गरज नसते, तर सत्याची असते. जर तुम्ही दुसऱ्यासाठी दिवा पेटवला तर तो दिवा तुमचाही मार्ग प्रकाशित करतो. प्रत्येक समस्येचे 3 मार्ग आहेत: स्वीकारा, बदला किंवा सोडून द्या. जर तुम्ही स्वीकारू शकत नाही तर बदला. जर तुम्ही बदलू शकत नाही तर ते सोडून द्या. जे गेले ते जाऊ द्या. जे सोबत आहे त्याचे आभार माना. जे संपले ते सोडा. मेलेल्या फुलाला पाणी घालण्याचे सोडून द्या. सरळ नकार हे नेहमीच खोट्या शपथेपेक्षा चांगले असते. जे लोक शांत असतात त्यांना दोष देतात. जे लोक शांत असतात त्यांना दोष दिला जातो. जे लोक जास्त बोलतात त्यांनाही दोष दिला जातो. जे मध्यम बोलतात त्यांनाही दोष दिला जातो. जगात असा कोणीही नाही ज्याला दोष दिला जात नाही. 100 नात्यांपेक्षा एक प्रामाणिक मित्र योग्य असतो. जर तुम्ही तुमच्या दुःखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखातच राहाल. जर तुम्ही त्या दुःखातून काय शिकलात यावर लक्ष दिले तर तुमचा विकास होईल.